धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावाने गेल्या 5 पिढ्यांपासून जपलेली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यंदाही कायम ठेवली आहे। गावातील भाविक दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पायी प्रवासाला सुरुवात करून साधारणपणे 350 किलोमीटर अंतर पार करत 10 ते 11 दिवसांनी ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात। यावर्षीही मसला खुर्द गावातील 85 भाविक ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर पोहोचले आहेत। विशेष म्हणजे या यात्रेत महिलांचाही मोठा सहभाग आहे। भाविक गेल्या 10 दिवसांपासून पायी चालत हा प्रवास पूर्ण करून आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या गावातून आम्ही पाडवा झालं सकाळ वाटून, हिंदू हा सण आहे पाडवा झालं सकाळ वाटून जे आम्ही चालत निघतो, एकादशीला डोंगर चढतो। अन्यथा एखाद्या वर्षी 9 दिवस येतात, एखाद्या वर्षी 10 दिवस येतात, एखाद्या वर्षी 11 पण दिवस येतात। तर आम्ही वाटणी मजर करत ज्या काय भक्तांचा कोणी पंगत देतं, कोणी नाश्ता देतं, कोणी जेवण देतं, सगळे वाटणी आमचं सत्कार स्वागत करतात। आमच्याबरोबर आमचे घरचे देव जवळ 80-85 देव ती सोबत घेऊन आम्ही मजर करत आम्ही डोंगरावर पोचतो आणि शेवटच्या दिवशी आमचा भंडारा स्वतःचा करून जेवण करून आम्ही देवाकडून थोडक्यात निरोप घेतो आणि आमच्या गावी सुखरूप जातो। ज्योतिबा डोंगरावर पोहोचल्यानंतर भाविक आपल्या सोबत आणलेल्या ज्योतिबाच्या मूर्तीचं विधिवत पूजन करतात। त्यानंतर प्रसाद तयार करून तो सर्वांना वाटला जातो आणि पुढे हे भाविक चैत्र यात्रेत सहभागी होतात। मसला खुर्द गावातील लोकांची ही परंपरा केवळ भक्तीची नव्हे तर पिढ्यानपिढ्या जपलेल्या श्रद्धेची आणि संस्कृतीची ओळख बनली आहे। वाडी रत्नागिरीहून दत्तात्रय धडेल।